महत्वाची बातमी, मोदींनी राम मंदिरासाठी काय केलं असं काही लोक म्हणतात, असा सवाल फडणवीसांनी या ठिकाणी केलाय। 2007 मध्ये काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देखील दाखल केलं। राम काल्पनिक आहे असं ॲफिडेव्हिट दाखल करण्यात आलेलं होतं। राम मंदिरावरून फडणवीसांनी विरोधकांवर असा हल्लाबोल केला आहे। काही लोक या कार्यक्रमाला जात नाहीयेत, ते कसे जातील? काही लोक प्रश्न विचारतात, मोदीजींनी काय केलं? हे तर कोर्टाचा निकाल होता। मी त्यांना विचारू इच्छितो, 2007 साली याच कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही ॲफिडेव्हिट दाखल केलं। काय ॲफिडेव्हिट होतं? ॲफिडेव्हिट दाखल केलं होतं, राम काल्पनिक आहेत, रामाचा जन्म त्याच ठिकाणी झाला याचा कुठला पुरावा नाही आहे। हे तेच लोक आहेत की ज्यांनी 2011 साली सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देऊन सांगितलं की राम सेतू एक काल्पनिक संकल्पना आहे।